छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात एक वेगळं असं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे। त्यामध्ये ऐतिहासिक नाणी असतील, ऐतिहासिक शस्त्र असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराजांचं आरमार असेल, याचं एक प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो या ठिकाणी शिवकालीन हत्यारं जे आहेत ती गजमुखी भाले असतील, आडकित्ते, घोड्याची नाल किंवा भाले असतील, अशा विविध शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आपण या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या काळात असलेला आरमार या ठिकाणी याचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराजांच्या काळात महासागरावर राज्य करण्यासाठी कुठल्या प्रकारचे आरमार जे आहे ते या ठिकाणी लागत होते याचं देखील प्रदर्शन आहे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराजांच्या काळातील विविध प्रकारची नाणी आहे त्याचं देखील या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ज्यांचे गेल्या 30 वर्षापासून ही सर्व नाणी जी आहे ती जमा केलेली आहे। सर, काय सांगाल, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील नाणी जी आहेत ती अतिशय दुर्मिळ अशी नाणी आहेत। शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नाण्यामध्ये काय वेगळं बोट पाहायला मिळतं? मुळात छत्रपती संभाजी महाराजांचा हा काळ हा फार कमी आहे। 1681 पासून तर 1689 पर्यंत त्या काळामध्ये नाणी दुर्मिळ असायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी नाणी होती तीच नाणी पुढे कंटिन्यू झाले असतील। दुसरी गोष्ट, औरंगजेब मागं लागल्यामुळं म्हणजे स्वराज्यावरती चाल करत असल्यामुळं तर त्यावेळेस जो पिरियड आहे तो फार दागदगीचा पिरियड होता। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची पाडलेली नाणी ही अतिशय दुर्मिळ आहेत। हे कुठलं नाणं आहे, कधीचं नाणं आहे काय? हे छत्रपती संभाजी महाराजांचं नाणं आहे। श्री राजा शंभू पाठीमागं श्री राजा शंभू पाठीमागं छत्रपती असं लिहिलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा हा अर्धा पैसा पण अत्यंत दुर्मिळ हा छत्रपती संभाजी महाराजांचा अर्धा पैसा आहे। मुळातच छत्रपती संभाजी महाराजांची नाणी जी आहेत ती अत्यंत दुर्मिळ प्रकारात मोडली जातात कारण त्यांचा तो कारागिर्द आहे ती फारच कमी होती, त्यामुळे ती नाणी अतिशय दुर्मिळ आहेत। नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांची नाणी जी आहेत ते दुर्मिळ आहेत, मात्र आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील हे जे आहे ते या अशाच प्रकारच्या शस्त्राने जे आहे ते आता युद्ध जे आहेत ते लढत असत। याचं देखील प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। काय सांगाल, असे किती शस्त्र जे आहेत ते शिवकालीन आहेत आणि काय त्याचं वेगळंपण आपल्याला पाहायला मिळतं आत्ताच्या शस्त्रामध्ये आणि त्या काळातील शस्त्रामध्ये? विशेषतः म्हणजे शिवकाळामध्ये जी शस्त्र येतात त्यामध्ये मराठ्यांच्या शस्त्रांमध्ये विशेषतः धोप पद्धतीच्या सरळपात्याच्या तलवारी, वक्रपात्याची तलवारी, मग भाले, बर्ची, सांग, विटं आणि विटं एक अत्यंत असं वेगळं शस्त्र आहे जे खूप प्रभावीपणे वापरलं जायचं। समजा 3000 लोक जर धारकरी आली तरी 300 लोक जी विटेकरी महाराजांकडे होती ते त्यांना भारी पडत असत। त्यामुळे अशी मराठ्यांची फौज महाराजांकडे विटा नावाचं शस्त्र आणि मराठ्यांशिवाय कोणी चालू शकत नव्हतं अशी विटा नावाचं शस्त्रसुद्धा या प्रदर्शनामध्ये आहे। त्याचबरोबर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र वापरायची ती एक धोप पद्धतीची तलवार होती। त्याला धोपेच्यामध्ये महाराजांच्या ज्या तलवारी होती त्यामध्ये जगदंबा, तुळजा, भवानी ह्या तिन्ही तलवारी महाराजांनी धोप पद्धतीच्या होत्या, काही फिरंग पद्धतीच्या होत्या। तर अशा पद्धतीच्या या सरळ पात्याच्या धोप विशेषतः या फक्त घोडदळामध्ये वापरल्या जातात आणि जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी या टायमाला म्हटलं जायचं। म्हणजे त्याचा अश्वबळ खूप चांगला असायचा, तो पृथ्वीचा मालक असायचा आणि अश्वदळासाठी ज्या काही तलवारी लागायच्या त्या या धोप पद्धतीच्या तलवारी लागायच्या। शिवाजी महाराजांचे काही समकालीन चित्र उपलब्ध आहेत त्यामध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला धोप तलवारी पाहायला मिळतील। नक्कीच विविध प्रकारचे शस्त्र जे आहेत ते या ठिकाणी आहेत। किती दिवस हे प्रदर्शन असणार आणि काय या भावी पिढीला तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करताय? छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने हे आपण प्रदर्शन आयोजन केलेलं आहे। 12, 13, 14 मे 2025 असे 3 दिवस आपण ह्याचं प्रदर्शनाचा केलेलं आहे। हे प्रदर्शन भरवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांच्या कार्यकाळामध्ये ना त्यांनी हजारो प्रकारचे अस्त्रशस्त्र त्या ठिकाणी निर्माण केले, त्याचा वेळोवेळी युद्धामध्ये या ठिकाणी त्याचा वापर केला। परंतु आत्ता आपल्याला शस्त्र बाळगायला आपल्याला बंदी आहे, परंतु शस्त्र प्रशिक्षण घ्यायला पाहायला कुठल्या प्रकारचं बंदी नसतं। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकतो। जसं आता आपण पाकिस्तानचा जो सर्जिकल स्ट्राईक केला, आपण सर्जिकल स्ट्राईक आता इंग्लिशमध्ये आत्ता जर वापरत असेल तर महाराजांनी सुद्धा गनिमी कावा म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक अशा पद्धतीने महाराजसुद्धा 400 वर्षापूर्वी हे सगळं वापर या ठिकाणी करायचे।
हे नव्या पिढीला माहिती असावं आणि सर्वांना याच्यातनं माहिती घेऊन त्याचं आठवण या ठिकाणी व्हावी अशा प्रकारचा हा प्रयत्न. नक्कीच नव्या पिढीला जे आहे ते या शास्त्राची असेल किंवा नाण्याची, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराजांच्या आरमाराची माहिती मिळावी यासाठी हे प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी खुलं असणार आहे. 3 दिवस हे प्रदर्शन या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी खुलं असणार आहे. कॅमेरामन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.